प्रशासनाने जोरदार प्रहार करताना एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला 2 वर्षांसाठी तडीपार केला आहे. प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हा संघटक अजित कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे. पोलीस प्रशासनाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात इसम नामे अजित प्रभाकर कुलकर्णी वय 48 राहणार विजय देशमुख नगर विजापूर नाका सोलापूर यांच्या विरुद्ध सन 2018, 2020, 2021, 2022, 2024 या कालावधीत साथीदारांसह खंडणी मागणे, दंगा, मारामारी करणे, सरकारी नोकर काम करत असताना दमदाटी करणे, सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56(1)(a)(b) अन्वयचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक 31/39/2024 दिनांक 9 डिसेंबर 2024 अन्वये अजित प्रभाकर कुलकर्णी वय 48 राहणार विजापूर नाका सोलापूर यास सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून 2 वर्षांकरता तडीपार केले आहे. तडीपार केल्यानंतर पुणे येथे सोडण्यात आले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.